हॉटेल व्यवसायाकडे वळवण्याची व नेण्याची सगळ्यात मोठी सुरुवात म्हणजे सुभद्राबाई भुजबळ या मावशींनी घरामध्ये चुलीवरती चहा बनवून भांडवल तयार करून चहाच्या पैशातनं छोटस सफर टाकलं आणि त्या सफरामध्ये छोट्याच्या स्वरूपामध्ये चहाचं आणि भजीचं हॉटेल चालू केलं. मग त्यांच्या मनामध्ये कल्पना आली की जेवणाची सोय करू आपण इथं आणि सारवलेल्या जागेमध्ये जेवणाची सोय चालू केली. सुभद्राबाई भुजबळांच्या या मावशींच्या हाताला एकदम चव होती. ती चव गिरायकांच्या लक्षामध्ये बसली आणि चवीने खाण्यासाठी सुभद्राबाई भुजबळ यांचे हॉटेल द्यायचे. या सुनील हॉटेलचं नाव इतकं नावलौकिक झालं की सुभद्राबाईंनी पूर्ण तालुक्यामध्ये हे नाव नेण्याचं काम केलं. 30 वर्षापासूनची जी कस्टमर लोक आहेत ते 3 पिढ्यांची लोक आजही आमच्याकडे आहे. जे पूर्वी गावठी पद्धतीने घरगुती पद्धतीने जेवण द्यायचे आजही त्याच पद्धतीने मिळले जाते. इथं सर्व सुभद्राबाई आणि जयवंतराव भुजबळांचे 2 मुलं 3 नातवंड म्हणजे 3री पिढी या हॉटेलमध्ये कार्यरत आहे. आजींनी जे कार्य घालून दिलंय ते 3 नातवंड आजपर्यंत ते सांभाळत आलेले आणि इथून पुढे सांभाळतील. हे दोन्ही अक्षर शून्य असणाऱ्या माणसांनी शून्यातनं जे सुनीलगंज नावाचं हॉटेल मार्केटमध्ये गेले 50 वर्ष चालवत आहेत. त्यांनी त्यांच्या कर्मावरती आणि कष्टाच्या जोरावरती विश्वास ठेवून मोठ्या स्वरूपामध्ये हॉटेल व्यवसायात उतरले. गिरायकांचा जो ओघ आहे तो आजपर्यंत कंटिन्यू आहे.